श्री नवनाथ भक्तसार पोथी अध्याय 29 श्री गणेशाय नमः। रुक्मिणीवरा कमलाकांता चाणूरमर्दना वसुदेवसुता कसारी तुव जगत्राता वासुदेवा जगदीशा शेषशायी हलधर भराता भावप्रिया सुदर्शनदर्शिता द्रौपदी लज्जारक्षणकर्ता पाठीराखा मिरवसी जैसा पांडवांचा पाठीराखा तैसा मिरवसी मम दोंदिका भक्तिसार ग्रंथ कौतुका वाग्वर्दा म्हणविसी मागिले अध्यय्य विरहस्थिती लाधली गाढत्वय भर्तरीप्रती पिंगलेकरिता स्मशानक्षिती पूर्ण तप आचरला तया क्लेशाचे उद्देशीय मित्रावरुणी दत्तापाशीय श्रुत करुनी स्वस्थानासी येऊनिया पोहोंचला इतुकी कथा सिंहावलोकनीय चित्तीय धरावी श्रोतेजनीय यापरी पुढे ग्रंथमांडणीय सिद्ध अवधानी असावे असो गर्भाद्रींत मच्छिंद्रनाथ ठेवूनी गोरक्ष करावया तीर्थ महिलागीय भ्रमद गिरनारप्रती पातला तेथे भेटोनी दत्तात्रेयासी भाव्य नमिलेय प्रेमराशीय श्रीदत्त्य धरोनी हृदयासी आनंदाने उचंबळला श्रीकरपद्मेय मुखमंडन गोरक्षाचे कुरवाळुनी वदन निकट बैसविला हस्त धरोन आलाय बलाय घेतसे मोहितवाणीय पुसतसे त्यात्या म्हणे कोठ्या रे मच्छिंद्रनाथ तुव सोडूनी निरपेक्ष त्यात्या महिलागीय भ्रमतोसी येरुव सांगे पुन्हा नमून गर्भाद्री पर्वती मच्छिंद्रनंदन राहिलासे स्वसुखें करून जपजाप्यात्या योजुनिया मुहूर्तपणे स्वसुखास्य लाविले असे तीर्थस्नानासी मग मी नाना तीर्थोद्देश्य करीत आलो परी ऐसा ऐसा वदोनी वृत्तांत याउपरी बोले अत्रिसूत वत्सा कार्य लागले माते त्या कार्याते संपाद्य तरी म्हणसी कार्य कवण भरतरी मम अनुग्रही नंदन तो स्वकांते करिता स्मशान द्वादश संवत्सर सेवितसे अन्नोदकाचा त्याग करून सेवोनी आहे तृणपर्ण कांता कांता चिंतन करून द्वादश वर्षे बैसला तरी तुवा जावोनी तेथे सावध करिय युक्तिप्रयुक्ती सकळ दावीय अशाश्वत आपुले पंथीय मिरवावे त्यासी मिय अनुग्रह जेव्हा दिधला तेव्हांची गुंतविला संकल्पाला किय सोडूनी वैभव पंथाला नाथपंथीय मिरवेन मी तरी तया बोलासी जाण दिवस लोटूनी गेले पूर्ण मग जन्मापासूनी सकळ कथन भर्तरीच्या सांगितले समुचय गोष्ट ऐकूनी कथन मान तुकावी गोरक्षनंदन म्हणे महाराजा तव कृपेने कार्य सत्य करीन हे तवाज्ञा यापरी माते असता मग भर्तरी लोहाते आणीन कनकता ही अशक्य नसे माते वार्ता अर्थ घडला सहजची हेय महाराजा तुव कृपाघन वर्षलासी मम देहकारण तय भर्तरी तरुणेय ज्ञानकण अनायासेय कणसेंची तव कृपा जवळी असता मग भर्तरी क्षुधेची कामवार्ता ही अशक्य नसे मातेय करिता तृप्त सिद्धीतेय भिनवाया किय तव कामकल्पतरो मम चित्तागणीय पावला विस्तारो तेथे भर्तरीही नत्व विचारो दरिद्रातेय उरेना तरी आता बोलतो प्रमाण कार्य आपुल्या करुनी देईन ऐसे म्हणूनी वंदोनी चरण शीघ्रगती निघाला व्यानस्त्र जपोनी होटिय भाळी चर्चिली भस्मचिमुटी मग व्यानमंत्रे महिपाठी गमन करून निघाला लवता डोळ्याचे पातेय क्षणे आला अवंतिकेप्रत 50 योजनेय निमिषात क्षितींत लंघून या पातला तोंड गोरक्ष येता स्मशाननिकट दुरोनी पाहे भर्तरी नेट तोंड सर्वांग दिसे अटी कृशवट अस्थिगत प्राण देखिला मुखिय तितुकीत सहजध्वनी म्हणे राम हे बरवी केली करनी आम्हा उभयतांची तुटी करोनी पिंला नेली जवळीके ऐसी सहजध्वनी ऐकोन पाहुनी तयाचे कृशपण परम चित्तीय हळहळोन चकचकाव मानितसे चित्तीय म्हणे आहा कठीण राव आचरे परम निर्वाण अस्थिमय राहिला प्राण त्वचा व्यक्त होऊनिया तरी ऐसा विरह जयासी बांधला हे पूर्ण मानसीय तो वरपंगी वागवरासी कदाकाळ्य मानिना तरी याते आम्ही जय बोलू ते सकळ होय फोलू जैसा क्षुधेला वेळू पळवा तेथे मिरवेना जैसा खापरासी परीस भेटे व्यर्थ होय यत्नपाठ तेविय बोधिता बोध अचाट व्यर्थपणीय मिरवेल किय हिंगतरू अपार विपिनीय त्यांत मैलागरू स्थापिला वनीय तया सुगंध लिप्त दुर्गध वनीय कदाकाळी तुटेना किय शर्करेचे आळीपाळ्य शक्रावणाच्या वेष्टिल्या वेलीपरी त्या कटुत्वपणा सकळा मधुरपणा मिरवेना किय चतुराननाचे हस्तकमळीय जन्मभर स्थापिलेय दरिद्र भाळीय तय व्यवसायंकरुनी नव्हाळी कदाकाळ्य चालेना तरी आता विचार येता योजावा कान्ही बोधरहिता ज्यात्या जैसी कामना स्थित तैसी स्थिती वर्तावी किय श्वपुच्छा चक्रवेढा नीट होण्या यत्न पाडा तेविय राव झाला वेडा शब्दबोध चालेना
जैसा जो तैसाची होता स्थित मग संतोष मिरवे चित्त संतोष मिरवल्या कार्य प्राप्त घडोनी येते सकळी का. पहा रामशत्रू दानवापरी विभीपण मिरवला भिन्नभावा तेणेंकरुनी स्ववैभवा भंगुव दिले नाहीच किय बळीयारायाचे जिणे त्यासी मिरवला तो वामन मातृशत्रू फरशधर होऊन तातासमान वहिवटला. तन्यय करुनी येथे रायासी ओपावे सर्वहित संतोष मिरवोनी अत्रिसुता कीर्तिध्वज लावावा. मग जाऊनी अवंतिकेत कुल्लागृह्य संचार करीत एक गाडगे आणुनी त्यात्या बाटली नाम ठेविले. उपरी रंग चित्रविचित्र देऊनी रोगणीय केले पवित्र मग ते चमकपणीय पात्र तेजालागीय दर्शवी. परो अंतर्य पात्र कच्चेपणीय वरी रंग डावी लखलखोनी जेवीय वाढीव ब्रह्मज्ञानी परी अंतरी ही गो बोलता ज्ञानी विशेष किय प्रत्यक्ष मिळाला स्वरूपास ऐसे भासले तरी उंफस तरी अंतरी हिंगो. नवते मडके कच्चेपणीय वरी सुढाळ दिसे रंग सन्मुख तत्वता ठेंचेचे निमित्त करुनी नाथ भूमिलागी पडतसे. अंगधरणीय देत टाकून सोंगदावी मूर्छापण्या त्या संधींत बाटली कवळून बाटली लागिया न्याहाळी. असो बाटली गेली फुटोन मग सोंग मूर्छेचे सानवरोन भनवते पाहे विलोकून बाटली झाली शतचूर्ण. तनुती देखिली शतचूर्ण मग उठता झाला आहा म्हणून म्हणे माझी माय बहीण वाटले कैसी फुटलीस तू. सकळ मिळवुनी तिचे खापर शोक करीतसे वारंवार ऊर्ध्वशब्दय गहींवर लोकां माझी दाखवी. म्हणे आहा माझी बाटली दैवेय कैसी फुटोनी गेली आता ती माझी परम माऊली. कोणे राणी धुंडाळू अहा माय गेलीस सोडोन आता तुझसाठी वेंचीन प्राण आहा विधात्या कैस्या घडोन आणल्या तू या ठाई. आहा माझे माय बहिणी कैसी गेलीस सोडोनी दाही दिशा मजलागोनी ओस करोनी गेलीस. माये गे माय गा ठाय तू वांचली असती सापुले देहिय मी पावलो असतो मृत्यू प्रवाह्य त्यांत कल्याण मानितो. ऐसे शब्द राय ऐकून हास्य करी गदगदोन चित्तीय म्हणे पावलीला मरण मडक्याम काय मग करिता. ऐसी आदेशा आणुनी चित्तीय हास्य वारंवार करी नृपती येरीकडे गोरक्ष क्षितीय आरंबळे अट्टाहास्य. धरणीय टाकोनी शरीर हृदय पिटीय उभय करिय आहा बाटली वागुत्तरी ऐस्या म्हणूनी आरंबळे. म्हणे तू गेलीस माय बहिणीय परी माझे आटलेय सुदैवपाणी आहा माझा वासरमणी अस्ताचळा गेलासे. आहा बाटली माझे घन कोण्या दुर्जन्य नेले हिरावोन आहा बाटले तुझे वदन एकदा दाविय मजलागिय. आहा बाटली परम धुर्जटी कोणी हिरावली मम अंधाची काठी ऐस्या म्हणूनी वागवटी माय वदन दाविय गे. ऐस्या म्हणूनी दीर्घरुदन करीत आहे अट्टाहास्यं करोन परी राव भरतरी ते पाहून चित्ता माझी चाकाटे. आहा पिंगला ऐसा घोप करीत बैसला परी ते पाहुनी विसरला मनी आश्चर्य बहुमानी. म्हणे वंचिता दमडी अडका तयासाठी धरुनी आवांका नाशवंत जाणे सर्व निका शोक केव्य करतसे. ऐसे जलपुनी चित्तीय निवांत बैसला तय क्षितीय परी हुडहुडी तरुफलाप्रती शांतपणे राहिना. सुशब्दवाक्या अमृतपर सिंचिता झाला वागुत्तर म्हणे योगिया का चिंतातूर शोक करीसी हे सांग. अरे वेंचिता सापिका कवडी मडके येईल पुन्हा आवडीय तयासाठी शोकपरवडी करीसी काय हे मूर्खा. ऐस्या उत्तरद्रुमाचे फळ अर्थी ओपिता नृपाळ यावरी गोरक्षबाळ बोलता झाला त्यात्य. म्हणे महाराजा नृपाळा तू शोक करीसी कवण मिळा तरी दोखाब्दी शोकजाळा प्रचिती पाहे आपुली. तरी आहा पांथस्थ तू प्रकाम कंठीय लागला जगाचा उगम तरी त्या उभवोनी अनर्थघाम सुख कैसे नांदेल. तरी आपणावरुनी नृपती घ्यावी जगाची अर्थप्रचिती माझी बाटली फुटल्या क्षितीय दुःख जाणे मी एक. राव ऐकुनी वागुत्तरा पुन्हा म्हणतसे ऐकी जे नरा मम दुःखाचा दृष्टांत खरा प्रचितीरूपीय धरिला त्वा. परी माझी पिंगला राणी मान पावली जेविय सौदामिनी हारपली जैसी सौदामिनी परतोनी कैसी प्राप्त होय. शतानुशत मडकीय मिळत प्राप्त करुनी देईन क्षणांत पिंगले समान स्त्रीरत्न कैंचे दुसरे मिळेल. यावरी गोराक्ष बोले वचन तुझ्या पिंगला लक्षवधी जाण प्राप्त करीन एक क्षण परी एसी बाटली मिळेना. ऐस्या ऐकुनी नराधीप म्हणे पिंगलेचे स्वरूप गुणवती गंभीर दीप लक्षावधी दाविसी. तरी लक्षावधी पिंगला मातेय आतांची दाखवीय सदगुरु भरिते तुतेय बाटल्या शतानुशतेय सिद्ध करीतो या ठाया.
तरी तुझा चमत्कारू दाविय मातेय कल्पतरू जैसा भूषण कृपापरू गुरुसूत तो गहिनवरला. तरी बा समान करणी मातेय मिरवेल अंतःकरणीय नातरी ढिसाळ बाटल्यावाणी परी अर्थ हिंगूच दिसतसे. जैसे मृगजळाचे पाणी परी अब्धिस्मान वाटे खाणी परी तृषाकोडाचा वासरमणी अचताचळीय पावेना. किय शुद्ध ओडंबरी घन स्वगिनहुनी करी गर्जन परी तोय लेशमान महिलागिय आतळेना. किय काजवा जो तो दिढवा डावी. तरी का तिमिरास तो आटवी. तेविय बोल फोलप्रवाह्य मिरवू नको योगेंद्रा. किय काजवा जो तो दिढवा डावी. तरी का तिमिरास तो आटवी. तेविय बोल फोलप्रवाह्य मिरवू नको योगेंद्रा. ऐस्य ऐकता वचन म्हणे राया नरेंद्रोत्तमा. पिंगला उदय लक्षावधीन केलिया मज देसील काय. येरू म्हणे पिंगला नयना दाविलिया पुरवीन इच्छिली कामना राज्यवैभव सुखसेवना संकल्पीन तुझ लागिय. ऐसे बोलता नरेंद्रपाळ साक्ष कोण म्हणे गोरक्षबाळ येरू म्हणे पंचमंडळ साक्षभूत असती बा. आणि अनलादी स्वर्गसविता जळपाताळ जळमही मान्यता हे साक्ष असती बा देस्वता पशुपक्षी मृगादिक. जरी मज न घडे बोलास्मान तरी पूर्वच सर्व पावती हिन स्वर्गवासी पावती पतन नरकवास भोगीती. आणि शतजन्म रौरवकार मह्य भोगीन वारंवार जरी मी न ओपिय राज्यसंभार तुझ लागिय महाराजा. ऐसे बोलूनी शपथपूर्वक पुन्हा बोले शपथदायक म्हणे महाराजा हे तपपाळक बोलास्मान दावियकीय. जरी या बोलास्मान राहणी तू न दाखविसी माते अनयनीय तरी नरक पावसील सहस्त्र जन्मीय विहित वाचे अनृतत्वे. एसी राजेंद्र बोले वाणी सत्यार्थ म्हणतसे योगतरणी मग कामिनी अस्त्र पिंगलानामीय प्रयोगात्य उच्चारी. मग सहस करुनी ऊर्ध्वदृष्टी फेंकिता झाला भस्मचिमुटी तनु ते कामिनी अस्त्रपोटीय स्त्रिया कोटी उतरल्या. मुख्य पिंगला जी भस्म झाली तीच अनंत मूर्ती धरुनी उतरली पाठीय पोटीय व्यापिली सन्मुख उभी राहिली रायाच्या. राव पाहुनी पिंगला स्वरूप मोह कामाचा उजळला दीप सकळांसी बैसवोनी आपणा समीप संसार खुणा पुसतसे. परी त्या पिंगला सगुण सरिता सर्व सांगती अचूक वार्ता सांगुनी उपरी बोधर्था रायाप्रती बोलती. म्हणती महाराजा प्राणेश्वरा मम विरहाचे शल्य बैसले अंतरापरी अशाश्वताचा माथा भारा फुकटपणीय वाहिला. म्या चित्तीय करुनी तुमची प्रीती दाहुनी घेतले देहाप्रती पुन्हा उदय गोरक्षजती अनंत दृश्य पय केलेय तरी तुम्हांभावनी मिरवणेय मज पुन्हा अवनीय परी शेवटी मृत्यूपणाची काचणी तुम्हा आम्हा असेची. तरी राया महिभोजा आता संग सोडूनी माझा मोक्षमहिंतळीय ध्वजा लावोनिया उभारी. यापरी माझा काम चित्तीय वरुनी आचरला संसारनीती परी मुक्तिमोक्षाची मांदूस हातीय चढणार नाहीय महाराजा. मी पिंगला तुमची कांता आचार आचारलेय पतिव्रता तेण्य डौरवोनी श्रीवर्य माथा दिधलेय हिता मज लागिय. आता तुमचे सर्वहित तुम्ही विलोका प्रज्ञावंत मी तुमची दासी तुम्हा संमत चालूव शक्य महाराजा. ऐसे वदोनी निवातपणीय पिंगला बैसली राव वेष्टोनी परी तो चमत्कार पाहोनी विस्मय त्यासी वाटला. मग धन्वुनी गोरक्षचरणीय लोटुव पाहे दंडवत अवनीय परी सर्वज्ञ गोरक्ष धरुनी पाणी रायाप्रती बोलतसे. हे महाराज महिपाळ माझा गुरु जो मच्छिंद्रबाळ मच्छिंद्रनाम्य प्रतापशील शिष्य आहे दत्ताचा. तरी यापूर्वी तुझी या देहीय दत्तानुग्रह लाधला पाहिय तरी तुव मच्छिंद्र सहोदर मह्य गुरु माझा अससी किय. तरी तुव वंद्य आहेसी मातेय म्हणूनी नमना अनुचित तरी माझा साष्टांग प्रणिपात तव चरणी असो किय. तरी राया सदगुरु भराता सांगकिय कामना केविय उदभवली चित्ता राज्यवैभव संसार दुहिता पिंगला भोगुव इच्छितसे. किंवा सोडूनी सकळ संपत्ती कामनाविरह वैराग्य चित्ती आचरुव ऐसी बोधमती तरी स्थिती सांगकिय. जैसी कामना असे चित्ता तैसीच लाभेल तेजभरिता ऐसे बोलता गोरक्षनाथा राव बोले उत्तर. म्हणे महाराजा द्वादश वरुणा बैसली पिंगलाउद्देशापरी पिंगला स्वरूपास प्राप्त झाली नाह्यकिय. तरी येऊनी त्वरितात्वरित पिंगला दाविल्या शतानुशत तरी ऐसे सबळ सामर्थ्य राज्यपदीय दिसेना. मी पूर्वीच भ्रांतीय वेष्टिलोअ श्रीगुरुचे हातापासूनी निसटलोअ परी कष्टलोअ संसारतापामाझार्य. तरी आता कृपाघन दत्तदर्शनाचे अपार जीवन मज चातका कर्य पान कृपाघना महाराजा.
आता मातेय संसार राहणी राज्यवैभव सुखावणीय तुच्छ लागे योगधर्मी प्रतापान्य हीनतय धन्य तुव एक प्रत्ययास पिंला दाविली चमत्कारास जेव्य आवडी कुरुपाळास कौरवदर्शना दाविलेय तैसे पूर्ण कथेत दर्शन करविले मातेय येथ तरी मी न राह्य भवभ्रांतींत वेष्टोनिया महाराजा आता आचरेन पूर्ण योगा साधीन सकल कलांसी प्रयोगा माझा स्वामी अनसूया कुशिगा रत्न मातेय दाव्य का गोरक्ष म्हणे विरहे नृपाळा मनीय वरिली आहे पिंगला तरी लक्षावधी प्राप्त या वेळात उत्या झाल्या महाराजा तरी तितुक्या भोगुनी आता संतुष्ट करिय आपुल्या चित्ता येरू म्हणे एकीकरिता दुःख इतुकेय भोगिलेय मम लक्षावधी भोगून तयांचे दुःख अवर्णन कोणी भोगावेय चंद्रार कमान अवधितेय सांडोनिया एक वृश्चिक दंशिल्या अंगा वेदना होती भोगा त्यांत लक्षानुलक्ष सुयोगा दंशिल्या काय सांगावे तरी आता असो कैसे पुन्हा अदृश्य करिय पिंगलेस आणि तुव राज्यवैभवास सांभाळ करिय महाराजा तरी माझी या स्वामीचे चरण आता दाविय मजकारण इतुका उपकार करून कीर्तिध्वजा मिरविय का मग अवश्य म्हणे गोरक्षसूत पुन्हा अदृश्य पिंगला समस्त मग धरोनी भर्तरीनाथाचा हस्त नगरा माझी आणिला तेव्हा हर्ष समस्ता लोटीती झाली आनंदसरिता विक्रमरायाने माथा गोरक्षचरणीय ठेविला राय बैसवोनी कनकास्निय षोडशोपचारे पूजिला मुनी मग जोडोनिया पाणी गोरक्षकात्य पुसत असे मने महाराजा मम भ्राता पिंलाविरहे पेटल्या चित्ता कैसा आणिला देहावरता तरी कथा सांगावी मग रायाते सकळ कथन तुष्ट केला मनोधर्म उपरी वैराग्य संकेत पावून पुढील कार्य सांगितले परिविक्रम तो सर्व मर्मज्ञ तुष्टांची मिरवी मनोधर्म यावरी बोलता झाला वचन गोरक्षकांत्य ते ध्वा हे महाराजा कृपामूर्ती आपण बरीच योजिली युक्ती परी आपण येथ षण्मास वस्ती भरात्या समवेत करावी म्हणाल तरी काय कारण तरी 12 वर्षे सोडिले अन्न तेण्या क्रूश शरीर होऊन प्राण डोळा उरलासे म्हणूनी आपणा विनंतीपत्र पुढे वाढितो पवित्र तरी ते स्वादवन्न सेवोनी चित्र मम मानसा पोसावे यावरी बोले गोरक्ष जती जाणत आहे माझे चित्तीय परी नेणो यावरी पुढे मती कैसी होईल रायाची त्याकरिता तप्ता तप्त देईन रायाचे हातीय ही ताता राहणे योग्य माते दिसत नाही महाराजा ऐसे विक्रमा गोरक्ष बोलून प्रविष्ट झाले सकळांकारण 12 राण्या आदी करून वृत्तांत त्यांते समजला मग ते असुख मानुनी चित्तीय शोक्य युवती विवळ होती गोरक्षात्य शिव्या देती मेला मेला म्हणूनिया नाना वल्गना बोलती ऐसी म्हणती होता दृष्टीसरसीय मेल्याने येऊनी घातल्या फांशीय दुर्देशा न्यावया तरी याचे जळो वदन नेतो आमुचे सौभाग्यरत नैसे म्हणूनी म्लान वदन रुदनाते दाविती असो यापरी विकृपाकरिता त्रिरात्र झाला राहता मग भर्तरी गोरक्ष उभयता निघते झाले तेथोनी राव विक्रमा आनंदचित्तीय उभयतांचे घेऊनी संगतीय बोळवितसे अति प्रीतीय गोरक्षात्य वंदुनिया परी स्त्रियांचे कटकांत थोर ओढवला आकांत शरीर टाकुनी भूमोवरते आरंबळती अट्टाहास्य आठवोनी रायाचे निपुण गुण स्त्रिया करीती अट्ठास्य रुदन म्हणती आमुचा गेला प्राण राव शरीरी मिरवला येरीकडे गोरक्षनाथ भर्तरी आणि विक्रमासहित अपार मंडळ प्रज्ञावंत गावाबाहेर पातले तोंड गोरक्ष पुसे भर्तरीते किय राज्यवैभव अत्यद्भुत यांत मानस जरी गुंडाळत असेल तरी मज सांग ऐसी ऐकोनी गोरक्षवार्ता भर्तरी बोले प्रांजळ अर्था हे महाराजा वैभव नलगे चित्ता योग आचरुव वाटचे राज्यवैभव कनककामिनी वाटले नीच वमनाहुनी लक्ष लावोनी श्रीगुरुचरणीय प्रचित घेऊनी वही वाटला मग आपुली शैली शिंगी कंथा झाला देता राया यशवंता भिक्षाझोळी घेऊनी हाता कुबडी फावडी ओपितसे ऐसिया सरंजामें करून रायासी बोलता झाला वचन वैभव मानसीय वमनास्मान तरी प्रचित दाविका तरी संचृनी अंतःपुरात कामिनी तुझ्या 12 त्या परक्या मानुनी चित्तांत भिक्षा मागुनी येय मम दृष्टी ऐसे ऐकोनी भर्तरीनाथ अवश्य म्हणे काय आहे यांत्मक तैसाची उठुनी कृतांतवत अंतःपुरात संचरला आदेश लक्ष निरंजन शब्द गाजवी सवालपण शिंगी सारंगी वाजवून स्त्रियांचे सदनीय फिरतसे तोंड ते आधियच स्त्रीकटक बैसले होते करीत शोक तेवपरी पाहुनी रायाचे मुख आक्रंदती अट्ठास्य
एक धरणीवरी लोळती एक कबरिकेश तोडीती एक मृत्तिका मुख्य घालीती मस्तक आपटीती धरणीये मह्य आपटुनी कपाळ रुधिरे व्यक्त करीती बंबाळ एक उभयहस्तेय वक्षस्थळ धबधबा पिटीती पह्य एक रडती एक पडती एक शोक्य मूर्छित होती परिचारिका धानवोनी हस्तिय सावध करीती तयांत्य एक म्हणे या रायासमान उपरी न देखो शतजन्म आहा रायाच्या माईक धन मायेहुनी आगळीक एक म्हणती आहाराव कैसा मिटला आमुचा भाव आहा विधात्या आमुचे दैव कैसे रेखिल्या निजभाळा जय वत्सालागिय गाय एक घडी न टाकुनी जाय त्याची नीती तो पतिराय होय माय आमुचा अगे स्नेह करून एकशयनीय परमस्नेहाच चांगुलपणीय किंचित कोमायले पाहात वदनीय अर्थ पुसे तयाचा पुसे परी इष्टार्थासमान राव पूर्ण करी स्नेहें करून जैसी माय करी कन्येकारण तैसा लळा फळीतसे ऐसी माया जयाचे चित्तीय तो आता होऊनी निष्ठुमती कैसा जातसे अदृश्य क्षितीय आम्हा शव करुनिया तरी आता अर्थहीन राया जातात आमुचे प्राण आम्हा निढळवाणी करून अधोर रानीय सोडीसी ऐसे म्हणोनी आरंबळती उलथोनी महीवरती पडती पुन्हा उठोनी रायासी पाहती दैन्यवाणी शरीरे मग म्हणती आहाजी राव मिरवत होतासी कैसा भाव किय महिलागिय कामदेव अवतार दुसरा दिसतसे अहो राजाचे वैभववर्णन ठेंगणा वाटचे सहस्त्रनयन तो कुशशरीर दैन्यवाणा भिक्षा मागे घरोघरी ऐसे बोलूनी पाहात त्या पुन्हा सांडिती शरीराते मग सकळ उठोनी रायाते वेष्टन घातल्या स्त्रियांनी म्हणती राया आम्हा सांडून दूर देशीय नको करून गमन येथेंची पाहुनी चंद्रवदन तुष्ट होतो आम्ही किय तरी आता निस्पृह निराश दाही दिशा पडल्या राया उदास तरी मुक्त करुनी आमुच्या प्राणांस पाऊल मग पुढे ठेवावे ऐसे बोलता राया मनीय संचरला त्रकोद्विमूर्धनी मग कुबडी उगारोनी निघता झाला माघारा परी तो गोरक्ष गुप्तहेर पात होता चमत्कार राव निघता तेजुनी स्त्रिया सत्वर मान तुकावी गोरक्ष असो भरतरी सहजस्थितीय निघता मागे त्या युवती आरंभळोनी पाठी येती नको जाऊ म्हणूनिया आज 12 वर्षेपर्यंत बैसला होतासी स्मशानात आता जोग आचरण करुनी वनांत तैसाची येथे राहे का परी तो राव सकळ सांडोन गावाबाहेर आला परतोन येरीकडे विक्रम उज्जैनीय स्त्रिया गेल्या स्वस्थाना यापरी गोरक्ष भर्तरीनाथ पुसोनी निघाले विक्रमाते मग पदीय पदीय दुर्वा होत अर्धकोस पय्य गेले येरीकडे विक्रम नृपती परतोनी आला स्थानाप्रती परी अट्ठास्य पाहुनी अंतःपुराप्रती संचार करिता पय्य झाला मग माय बहिणी कन्यासमान सकळा तोषवी बोध करून येरीकडे उभयजन मार्गाप्रती गमताती परी कृशशरीरी भर्तरीनाथ अशक्तपद ठेवी कंठेना पंथ मग व्यानस्त्र भस्मची मुठींत स्थापिता झाला गोरक्ष मग ते भस्म चर्चिता भाळ्य झडूनी गेली अशक्त काजळी मग क्षण पातीय लागता डोळीय गिरनार पर्वतीय पोंचला तोंड जाता देखे अत्रिनंदन पाय लोटले उभयजन मग माय उभयता कवळून वदन इंदू कुरवाळी म्हणे वत्सा गोरक्षनाथा भर्तरीकरिता शिणविले तुते ऐसे म्हणोनी कुरवाळीत वारंवार मुखातेय त्याच प्रकरणीय मोहस्थिती राया भर्तरीते संपादिती म्हणे वत्साश्रम बहुती आणल्या येथे मम वत्से असो स्थिती वृत्ती धृती सकळा एकमेकांत्य घुंटाळा निवेदनीय चित्तीय संचियेला तोषाप्रती तरी वरीतील असो आता तुष्ट लक्षण पुढील अध्यय सांगेल धुंडीनंदन मालू नरहरी कृपेंकरून संतगणीय मिरवला स्वस्ती श्रीभक्ती कथासार संमत गोरक्षकाव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर 29 अध्याय गोड हा शुभ भवतु श्रीकृष्णार्पणमस्तु नवनाथ भक्तिसार 29 मोध्याय समाप्त।